का कृष्णा माय बापा, तुम्हाला माहिती आहेस, तुम्हाला माहिती आहेस, तू आलास भगवंताच्या चरण कमलावर मस्तक टेकवला, त्या चरणांना मिठी मारली आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. पांडुरंगा तू आलास, पण मला वाटलं होतं माझ्या तुकया स्वामीला घेऊन येशील. मला माझा तुकया स्वामी पाहिजे, माझे तुकोबा पाहिजेत, माझे सद्गुरुनाथ पाहिजेत. मी त्यांचा धावा केलेला होता, ते मला कधी भेटतील. हे भगवंता, तुला कृपा करायची ना, माझ्यावर एकच कृपा कर, माझ्या सद्गुरूंना माझ्याकडे पाठव. का? कारण तू स्वतः घेऊन गेलेला आहेस, आणि जर घेऊन गेलास तर पाठवण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे. पांडुरंगा माझ्यावर कृपा केलीस तर तेवढी कर. आणि मग अशी विनंती केल्यानंतर सुद्धा पांडुरंग परमात्मा आहे शेवटी. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, तुला खरंच तुकोबा पाहिजे. अरे ज्या तुकोबांनी माझी सतत आराधना केली आहे, मला प्राप्त करण्यासाठी संसार नष्ट केलेला आहे, सगळं धन संपत्ती संसार सगळ्याचा त्याग केला. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, सोये जनार्दन तेजी झाले. सगळ्यांचा त्याग केला आणि मला प्राप्त केलं. आणि तुला इतका त्याग न करता मी प्राप्त झालोय. भगवंताचं बोलणं ऐकण्याची इच्छा नसतानाही निळोबांना ऐकावं लागलं. भगवंता तू काय सांगतोस त्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. तुझे चिंतन मांडतोस, तुझी महती सांगतोस, तू तुझं सांगतोस, मला माझ्या तुकया स्वामीला भेटायचंय इतकंच. अरे पण मी आल्यानंतर तुला भेटायचं राहिलं शिल्लक काय? तरी आत्मिक ओढ, सद्गुरुप्रती निष्ठा भावना भेटी लागी जीवा, इतकी अंतकरणाची ओढ निळोबाला होती. पांडुरंगा माझे सद्गुरू मला पाहिजेत, तू नकोयस. असं कुठलंही जगातलं संकट माझ्यावर पडलेलं नाही. जेव्हा जेव्हा तू या पुराण कथामध्ये इतिहासात धावत आलास, प्रत्येकाला संकट होतं. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमोचा कैवारी. सगळ्यांनी द्रौपदीपर्यंत धावा केला मला माहिती आहे, पण माझ्यावर तसं संकट पडलेलं नाही आहे. मला इतर गोष्टी नको आहेत, माझ्या तुकया स्वामी सोडून त्यांच्या भेटीशिवाय मला या जगातलं भगवंता तू सुद्धा नकोस.